नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत हळदीचे लोणचे। तर सर्वात प्रथम कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर मेथीदाणा, सोप, धना पावडर, जिरं, हिंग, मोहरीची डाळ, चाट मसाला, आमचूर पावडर, काळं मीठ हे सर्व जिन्नस आपल्याला एका कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि सगळं भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे। आता बघा तुम्ही जी आपली हळदीची गाठी होत्या त्याला सगळ्यांना सोलून घ्यायचं आहे आणि एक एक करून पतले पतले स्लाइसेस कट करायचं आहे। जर तुमच्या हाताला कलर लागत असेल तर तुम्ही ग्लोव्ज देखील वापरू शकता। आणि जो आपला मसाला जो आहे आपण भाजून घेतलेलं होतं त्याला मिक्सीच्या पॉटमध्ये थोडंसं जाडसर वाटायचं आहे। आता जे आपलं तेल आहे ते थंड झालेलं आहे, त्यामध्ये हिंग, चाट मसाला, आमचूर पावडर टाकलेला आहे, वाटलेला मसाला टाकलेला आहे, मीठ, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, छानपैकी मिक्स केलेला आहे। त्यानंतर साखर आहे जे ऑप्शनल आहे। आता जे हळदीचे काप आहे ते टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा आपलं हळदीचं लोणचं बनवून तयार आहे। याला काचेच्या बरणीमध्येच तुम्ही स्टोअर करा। थँक्यू।